नमस्कार. माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत. तर चला, निफ्टीमध्ये काय अनालिसिस होतोय आणि उद्या एक्सपायरी डेला आपण काय ट्रेड करू शकतो, तर चला आपण पाहूया. डेली कॅन्डल वर जर आपण पाहिलं तर मार्केट एक निगेटिव्ह झालेलं आहे. प्रिव्हियस लोच्या खाली पण गेलं होतं आणि मार्केट आता पूर्णपणे निगेटिव्ह झालेलं आहे. इंट्राडे साठी आपण निगेटिव्ह ट्रेडच पाहणार आहे, पॉझिटिव्ह ट्रेड पाहणार नाही. तर चला आपण एक्झिक्युशन टाइम फ्रेमवर जाऊ. इथे जर पाहिलं तर एक फॉल झालेला आहे. इथं आपण डिस्कस केलं की ह्या एरियामध्ये आपण सेलिंग करणार नाही. 300च्या लेवलला जर आपल्याला बुलिश फॉर्मेशन काही जर भेटलं तर आपण तिथं ट्रेड करणार आहे. अदरवाइज निगेटिव्ह फॉर्मेशन याच्या खाली जेव्हा भेटेल तेव्हा आपण ट्रेड करणार आहे. पण इथं झालं काय, एक बुलिश फॉर्मेशन भेटलं, बुलिश मध्ये ट्रेंड गेली आणि इथे एक स्टॉप लॉस द्यावा लागला. इथे एक स्टॉप लॉस झाला आपला. त्याच्यानंतर याच्या खाली एक आपल्याला रिव्हर्सल पॅटर्न भेटला. इथं आपण ट्रेड घेतली, याच्यावरती स्टॉप लॉस होता, पण मार्केट त्याच्यानंतर पूर्णपणे साइडवेज गेला. मार्केट कुठेही गेलं नाही. त्याच्यामुळं सेकंड ट्रेड मध्ये आपल्याला मला प्रॉफिट झाला नाही. तर उद्या आजचा दिवस हा लॉस मेकिंग होता. एक स्टॉप लॉस मी इथं 25-30 पॉईंटचा स्टॉप लॉस बुक केला आणि त्याच्यानंतर हे ऍट कॉस्ट टू कॉस्टच हे बाहेर निघालं. तर एकंदर सिच्युएशन अशी दिसतीये की मार्केट जोपर्यंत आता हा लो ब्रेक करत नाही, ह्या लोच्या खाली सस्टेन होत नाही, त्याच्यानंतर आपल्याला एक ट्रेड भेटू शकते. इथं ट्रेड भेटल्यानंतर इथं अग्रेसिव्हली सेलिंग करायला काहीच हरकत नाही. अदरवाइज आपल्याला उद्या कदाचित याच्यावरती मार्केटमध्ये एक स्पाइक सुद्धा पाहायला भेटू शकतो ह्या लेवलपर्यंत, 300च्या लेवलपर्यंत. तर निफ्टीमध्ये प्लॅन सिंपल राहील. ह्या लोच्या खाली आपण सेलिंग कंटिन्यू करणार आहे. ट्रेड कंटिन्युएशन मध्ये जाणार आपण. आणि एक जर इथं याच्यावरती आपल्याला एक रिव्हर्सल जर कॅन्डल जर भेटली तर याच्यावरती आपण इथं छोटासा कुठेतरी स्टॉप लॉस लावून 300 ते 400च्या लेवलच्या मध्ये आपण एक प्लॅन करणार आहोत छोट्या ट्रेडसाठी. इथं कदाचित जर ऑप्शन सेलरनी कॉल्स जे काही शॉर्ट्स करून ठेवले असतील तर त्यांचा स्टॉप लॉस जो आहे तो याच्या ह्या प्रिव्हियस हायच्या वरती असणार. याच्या हायच्या वरती जर निघायला लागले तर ते ऑप्शनच्या त्यांच्या सेलिंगच्या ऑर्डर स्क्वेअर ऑफ करायला लागतील आणि आपल्याला एक स्पाइक पाहायला भेटू शकतो. चला, बँक निफ्टी काय म्हणते आपण एकदा पाहून घेऊ. बँक निफ्टीनी सुद्धा प्रिव्हियस स्विंग तोडून याच्या खाली ट्रेड करायला सुरुवात केलेली. त्याच्यामुळं ज्यांनी पण इथे एक ट्रेड घेतली असेल त्यांना एक 1:1 चा प्रॉफिट दाखवला असेल. ज्यांनी हे प्रिव्हियस लोचं टार्गेट जे ठेवलं असेल त्यांना भेटलं नाही. ऍटलिस्ट मार्केट एंडिंगला ते कॉस्ट टू कॉस्टच्या आसपास बाहेर पडले असतील. तर त्याच्यामुळं बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपण जर याच्या खाली बँक निफ्टी ओपन होतीये तर इथपर्यंत येऊस तोपर्यंत एक वाट पाहणार आहे ह्या प्रिव्हियस लो पर्यंत. त्या प्रिव्हियस लो ला आल्यानंतर आपल्याला इथं बरेचसे कॉल साईडचे प्रीमियम डिके झाल्यामुळं इथं सुद्धा कॉल साईडचे स्क्वेअर ऑफ व्हायला चालू होतील किंवा हे कंटिन्युएशन जर झालं तर तुम्हाला नेक्स्ट मंथली एक्सपायरी मध्ये रोल ओव्हर होताना दिसते. तर याच्यात कंटिन्युअस सेलिंग आहे, मार्केटमध्ये सेलिंग कंटिन्यू आहे. आपण सेलिंग साईडचाच विचार करणार आहोत जोपर्यंत आपल्याला रिव्हर्सल दिसत नाही तोपर्यंत. तर चला, व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.